नमस्कार. कथामृत या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि मी भाग्यश्री. आज एक आपला वेगळा विषय घेऊन आलेली आहे. तर जनरली बघा, आपण एखाद्या नवख्या ठिकाणी ज्या वेळेला जात असतो, घर उडकत उडकत आपल्या एखाद्या पाहुण्यांच्याकडे आपण जात असतो आणि नेमकं कुणाच्या तरी घरात जाऊन आपण चौकशीला जातो, तिथे इतका मोठ्यानं तो कुत्रा ओरडत असतो ना, तर कुत्र्याचा आवाज ऐकून आपण खूप घाबरतो. मग तो पाहुण्यांच्या घरात असो किंवा पाहुण्यांच्या शेजारच्या घरामध्ये असो, इतका ओरडत असतो ना की असं वाटतं की आता तो आपल्या अंगावर येणार. आपण घाबरतो ना. तसंच बघा, एक प्रवासी होता आणि तो मनुष्य शेताच्या रस्त्याने जात होता. त्याच्या अंगावर तिथे शेतात असलेली शेतकऱ्याची कुत्री भुंकू लागली. जनरली कसं की शेतकरी लोक गावाच्या बाहेर वगैरे घर असतात आणि चोरांपासून भीती नको म्हणून कुत्री पाळतात. तर ही कुत्री भुंकायला लागली त्या माणसाच्या अंगावर. तर कुत्र्याने भुंकू नये म्हणून तो कुत्र्याला दगड मारून लागला. तर ती कुत्री जास्तच भुंकायला लागली आणि त्याच्या अंगावर यायला लागली. त्यावेळेस त्याला दुसऱ्या एका मनुष्यानं सांगितलं, अहो अहो, कुत्र्याने दगड मारू नका, थांबा. असं करा, तुम्ही त्या कुत्र्याच्या मालक आहे ना, त्याला हाक मारा, म्हणजे कुत्र्याचं भुंकणं अंगावर येण्याचं थांबेल. त्याप्रमाणे त्या प्रवाशांनी शेतकरी दादा, ओ शेतकरी दादा, अशा मोठ्यांदा हाका मारल्या. त्याची हाक ऐकून शेतकरी दादाने तेथूनच कुत्र्याच्या नावाने हाका मारून कुत्र्यास आपल्या जवळ बोलावले. हे मोती, हे शिरप्या, जवळ बोलवलं. आणि त्यावेळेला सगळ्या कुत्र्यांचं भुंकणं बंद झालं आणि ते आपल्या मालकाकडे गुपचूप निघून गेले. प्रवाशाचा मार्ग मोकळा झाला. तर मंडळीनो, या गोष्टीतून तुम्ही जर बारकाईने विचार केला की ज्यानं आपल्याला जन्म दिलेला आहे तो परमात्मा, तो आपल्या मनाचा, आपल्या इंद्रियांचा मालक आहे. कारण आपली ही इंद्रिय आहेत, आपलं मन आहे भरकटत असतं, विषयाकडे जात असतं. अशा वेळेला त्या परमात्म्याला जर आपण हाक मारली प्रेमानं अगदी, तर तो परमात्मा आपल्या इंद्रिय मनरूपी कुत्र्यांना आपल्या जवळ बोलवितो आणि मग साधकाला आपल्या प्रत येण्याचा मार्ग मोकळा करतो. तर मंडळीनं, गोष्ट छोटी आहे, पण त्याच्यातून मिळणारा जो आपल्याला विचार मिळतोय, जे ज्ञान मिळते, ते खूप मोठं आहे. अगदी बारकाईने विचार करायला लावणारं आहे. तर आपल्या या इंद्रियांना, आपल्या मनाचा मालक कोण आहे? तो परमेश्वर आहे. आणि त्यांना जर आपलं ह्याच्यामध्ये ठेवायचं, काबूत ठेवायचं असेल, तर त्या परमेश्वरालाच आपण हाक मारली पाहिजे. यातनं आपल्याला लक्षात येतं. तर आज मी इथंच थांबते. आणखीन एक गोष्ट घेऊन आपण परत पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.